प्रश्नचिन्ह राजकीय पक्षाचं की विधिमंडळ पक्षाचं हाच खरा प्रश्न आहे। शिवसेनेच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचा रोकडा सवाल। उद्या दुपारी पुन्हा होणार सुनावणी। शिंदे गटाची प्रत्येक कृती बेकायदेशीर। सुनावणीनंतर राऊतांचा घणाघात। तर सर्वोच्च न्यायालयामध्ये योग्य निर्णय होणार। राहुल शेवाळेंकडून विश्वास व्यक्त। काँग्रेसच्या दिलगिरीनंतरही राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा धमकी वजा इशारा। गुंगी गुडियाचा वाद काही थांबेना। सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे टोचले कान। प्रमुख व्यक्तींच्या पत्रकार परिषदेमध्ये इतरांनी हस्तक्षेप करणं चुकीचं, तर धनंजय मुंडे कशामुळे बोलले हे समजून घेईन, तटकरेंनी केलं स्पष्ट। शरद पवारांच्या पक्षातील प्रवक्तेपदाच्या सर्व नियुक्त्या रद्द। प्रवक्त्यांची नव्यानं नियुक्ती होणार असल्याची शशिकांत शिंदेंची माहिती। मुंबई पालिका महापौरांच्या बंगल्याच्या डागडुजीचं कोट्यवधींचं टेंडर अखेर रद्द। चुकून महापौर बंगल्याचा टेंडरमध्ये उल्लेख झाल्याचा महापौर तावडेंकडून स्पष्टीकरण। आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली राहुल गांधींची भेट। अमित शहा आणि पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद घेऊन का बोलत नाही, राहुल गांधींचा सवाल। गडकरींना E20 वादाशी जोडणारा AI निर्मित कथित आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश। मजकूर अपलोड करणाऱ्या युजर्सचाही डेटा सुपूर्द करण्याचे निर्देश। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं चांदीच्या दरात पुन्हा उसळी। एका दिवसामध्ये सोन्याच्या दरात 3000 तर चांदी 9000 महाग। आणि शिक्षण महर्षी डॉक्टर DY पाटील यांच्या पार्थिवावर कोल्हापुरामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। अखेरचा निरोप देण्यासाठी पॅव्हिलियन मैदानावर जनसागर लोटला। पुढची बातमी पाहूयात। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी करण्यात येते। दिल्लीतील जंतर मंतर इथे एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन सुरू आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालेलं आहे। आंदोलनामध्ये हजारो लोक सहभागी होणार असल्याचं म्हात्रे यांनी दावा केला। प्रस्ताव केंद्र सरकारकडे असून सरकार निर्णय का घेत नाही असा सवाल सुद्धा म्हात्रे यांनी उपस्थित केलेला आहे। यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। नितीन गडकरी आणि E20 हा वाद जोडणारा कथित आक्षेपार्ह बदनामीकारक आणि AI निर्मित मजकूर हटवण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत। संबंधित मजकूर अपलोड करणाऱ्या युजरला देखील डेटा सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। अशा प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्याबद्दल न्यायालयाकडून चिंताही व्यक्त केली गेली। त्यामुळे लोकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय। संदीप लड्डाजी स्वतः आपल्यासोबत आहेत। ते आपल्याला सांगतील की आज नेमकं सुनावणीमध्ये काय झालं। सर, आज सुनावणी पार पडलेली आहे। असं कळतंय की कोर्टाने जे ते निर्देश दिलेले आहेत या प्लॅटफॉर्म्सला की जो कॉन्टेंट जो आहे तो डिलीट करून टाका। नेमकं सुनावणीत काय झालं आणि कोर्टाने काय निर्देश दिले? हे बघा, नितीन गडकरी करता जे सध्या युनियन मिनिस्टर आहेत त्याकरता आम्ही कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता आणि डिफेमेटरी आणि डीपफेक कंटेंट जो E20 इथेनॉल ब्लेंडिंग पॉलिसी संदर्भात त्यांच्या विरोधात जो सोशल मीडियावर अपलोड केला होता त्याच्या विरोधात आम्ही मेटा जे जुनं ट्विटर होतं एक्स कॉर्प आणि यूट्यूब गुगल यांच्या विरोधात आम्ही याचिका दाखल केली होती आणि अननोन पर्सन्स ज्यांनी ते अपलोड केले कंटेंट्स आणि मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन मिनिस्ट्री त्यांनाही आम्ही पार्टी केलं होतं। आम्ही कोर्टांना दाखवलं की हे जे कंटेंट्स E20 संदर्भात आहेत ते डिफेमेटरी आहेत, डीप फेक आहेत, AI जनरेटेड आहेत आणि ते खोटे आहेत
आम्ही कोर्टांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट खाली जे रूल्स फ्रेम झालेले आहेत त्याचा पण भंग होतोय ते पण दाखवलं कोर्टानं, आणि कोर्टाने त्यांना आदेश पारित केला की हे जे कंटेंट्स आम्ही जे कंटेंट्स आम्ही सांगितले होते ते कंटेंट्स ताबडतोब काढून घ्यावेत, आणि अजून त्यानंतर दावा दाखल केल्यानंतर जे नवीन जे कंटेंट होते ते पण काढण्याकरता कोर्टाने सांगितले, आणि याच्यानंतर जर कोणी केलं कंटेंट नवीन अपलोड झालं तर त्या इन्फॉर्मेशन आम्ही त्यांना, त्यांच्या वकिलांना आणि त्यांना द्यायची आहे. त्यांनी जर ते नाही काढलं तर आम्ही परत कोर्टाकडे दाद मागू शकतो. कोर्टाने आता निर्देश दिलेले आहेत की जो काही कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट तात्काळ जो आहे तो डिलीट करण्यात यावा, आणि ज्यांनी म्हणजे जे युजर्स असतात या प्लॅटफॉर्म्सचे त्यांचा डेटा देखील आता गडकरी यांच्या टीमकडे सुपूर्द करण्याचे निर्देश जे आहेत ते सध्या कोर्टाने दिलेले आहेत. व्हिडिओ सुधीर यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई. आणि उद्या माननीय न्यायालयाने उद्याची पण पुन्हा वेळ दिलेली, उद्या पुन्हा 2 वाजता माननीय कपिल सिब्बल हे प्रतिपक्षाची बाजू मांडतील. आज विशेष करून या 2-3 मुद्द्यांवर खूप चर्चा झाली की इलेक्शन कमिशनचं सिम्बल जे देण्याच्या संदर्भातलं, आणि पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्या संदर्भात चर्चा झाली, आणि त्यांनी जे पॉलिटिकल पार्टीला रेकग्नाइज केलं ते त्यांनी 15 थ्रू त्यांनी त्यांचं सबमिशन केलेलं आहे, परंतु तसं नाही. इलेक्शन कमिशनने जे रेकग्नायझेशन दिलेलं आहे ते दुसऱ्या कलमाच्या आधारे दिलेलं आहे, आणि सिम्बल अलॉट करताना जे पॉलिटिकल पार्टीचं वोटिंग पर्सेंटेज आहे ते वोटिंग पर्सेंटेज काउंट केलं जातं, आणि त्या संदर्भात या संदर्भातले आर्ग्युमेंट झाले. आणि पॉलिटिकल पार्टीचं लेजिस्लेटिव्ह पार्टीचं जे मेंबर्स आहेत ते पण पॉलिटिकल पार्टीचे एक प्रकारचे मेंबर्सच असतात, त्यामुळे ते पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी ही वेगळी होऊ शकत नाहीये. अशा चर्चा झाल्यात. चर्चा उद्या पुन्हा 2 वाजल्यापासून चालू राहतील. उद्या माननीय कपिल सिब्बलच हे युक्तिवाद करतील, आणि त्याच्यानंतर त्यांच्या वतीने अजून एक त्यांचे लॉयर हे युक्तिवाद करतील, आणि त्यांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आमच्या वतीने रोदगी आहेत, कौल आहेत, आणि मेहता साहेब आहेत, आणि 4 असे सगळे सिनियर लॉयर आहेत, हे सर्वजण आमच्या बाजूने युक्तिवाद करतील, आणि त्याच्यानंतर या संदर्भातला निर्णय होईल. आणि त्यांनी जो आज युक्तिवाद केला आहे त्या युक्तिवादाला प्रत्युत्तर आमच्या सगळ्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून देण्यात येईल, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने खोटी बाजू ही न्यायालयासमोर मांडलेली आहे. जे काही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्यात काही बेस नाही आहे. जी खरी बाजू आहे ती बाजू आमच्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून माननीय न्यायालयासमोर मांडली जाईल. आपण जी वकिलासोबत चर्चा केलेली आहे, नेत्यांनी आता बाहेर आल्यावर दावा केलाय की एक प्रकारे निकालच त्यांच्या बाजूने लागतो, असा संजय राऊत यांनी विक्ट्री साईन पण दाखवले. नाही, दावा कोणी करेल, कारण निर्णय घेण्याचा हा अधिकार हा संपूर्ण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा खंडपीठाचा आहे, त्यामुळे कोणी दावा करू शकत नाहीये. त्यामुळे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आता अपमान होईल, आणि त्यामुळे हा आता युक्तिवाद चालू आहे, आणि आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की आम्ही जे काही गोष्टी केलेल्या आहेत, जे काही प्रक्रिया केलेल्या आहेत, आणि जी काही प्रोसिजर केलेली आहे ती घटनेला अनुसरून केलेली आहे आणि कायद्याला अनुसरून केलेली आहे. त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे. विश्वास असणं हा महत्त्वाचा आहे. दावा हा कोणीच करू शकत नाही. दावा हा माननीय सर्वोच्च न्यायालय स्वतः करू. संजय राऊतांनी अगोदर खूप दावे केले, त्याच्यापैकी काही खरे ठरले की नाही हा संशोधनाचा विषय, हा दावा खरा ठरला नाही. हा दावा खरा की खोटा हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठच स्वतः त्या संदर्भातला निर्णय देतील. आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे हा दावा खोटा आहे, हा हे आता माननीय सर्वोच्च न्यायालय त्यांच्या निकालाच्या माध्यमातून देतील. मुख्य नेते पदाच्या एकनाथ शिंदे यांच्या निवडीवरती आक्षेप घेतला गेला. कपिल सिब्बल यांनी सांगितलं की घटनेत हे पदच नाहीये शिवसेनेच्या घटनेमध्ये. नाही, कपिल सिब्बल यांनी ही चुकीची माहिती माननीय न्यायालयासमोर मांडलेली आहे, कारण घटनात्मक पदाची ती निर्मिती केलेली आहे, आणि ती निर्मिती करताना जी काही इलेक्शन कमिशनच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर आम्ही फॉलो केलेल्या आहेत, आणि जी माननीय बाळासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेला अनुसरूनच ह्या सर्व आम्ही प्रोसिजर केलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे माननीय इलेक्शन कमिशनने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्य आहे, घटनेला अनुसरून आहे, आणि घटनेचाच विजय होईल आणि इलेक्शन कमिशनच्या नियमांचाच विजय होईल. धन्यवाद. हिंदी 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 त्यांच्या बाईट त्यांना घेऊ.